मराठी अस्मितेसाठी मराठी भाषेसाठी आपण एक मोर्चा काढावा। कालपासून मनसेचे जे नेते आहेत, माजी आमदार आहेत, जे कुठले पदाधिकारी आहेत, नाहीतर जे कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते, त्यांना पकडण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे। मग ह्याला आपण काय म्हणणार? एका बाजूला तुम्ही परप्रांतीयांना परवानगी देतात आंदोलन करण्यासाठी, मोर्चा काढण्यासाठी, आणि दुसऱ्या बाजूला मराठी भाषेसाठी एक आंदोलन करणारे नाहीतर एक मोर्चा काढणाऱ्या लोकांना तुम्ही जेलमध्ये टाकता। याच्यावरनं कुठेतरी दुटप्पी भूमिका ही सरकारची आपल्याला कळते। परवानगी न दिल्यामुळे एकनाथ शिंदे साहेब या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला बघावं लागेल। कारण एका बाजूला परप्रांतीयाला तुम्ही परवानगी देता, एका बाजूला तुम्ही मराठी माणसांना परवानगी नाकारता। या बाबतीत एकनाथ शिंदे साहेबांची आजची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे। ते त्या बाबतीत काय करतात हे बघावं लागेल। ओरिजिनल एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने लढायचे तशी ते लढणार का? भाजपच्या छत्रछायेखाली आलेले एकनाथ शिंदे साहेब जे बघत असताना आम्हाला थोडंसं दुर्दैव वाटतं की शांत बसतात, ते शांत बसलेले